नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेक लोकांच्या मनात आता असे प्रश्न निर्माण होत आहेत की मार्केट खूप सध्या डाऊन आहे, खाली येत आहे. त्यानंतर मार्केटमध्ये व्होलाटिलिटी जास्त आहे. व्होलाटिलिटी म्हणजे मार्केटमध्ये येणारा चढ उतार. अशा वेळी जी आमची मंथली बेसिसवरती SIP चालू आहे, इन्व्हेस्टमेंट चालू आहे, ते बंद करायचं, स्टॉप करायचं का कंटिन्यू करायचं, हे क्वेश्चन सगळ्यांच्या मनात आले असतील. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आता आपण हे क्वेश्चन बघण्याच्या आधी आपल्याला हे बघायचं आहे की मार्केट वर खाली म्हणजे व्होलाटाईल कोणत्या बेसिसवरती होतो, त्याचे असे काय कारण असतात ते आपण पहिला पाहूया, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज कळू शकतो की मार्केट येणाऱ्या काळात कसं प्रेडिक्टेबल राहील. त्याचा एक अंदाज आपण काढू शकतो. आता सगळ्यात पहिलं मार्केट खाली वर म्हणजे व्होलाटाईल होण्याचं कारण काय ते बघूया आपण. म्हणजे आता मार्केट तर काय असं अंदाजे बेसिसवरती तर खाली वर येत नसतो, काहीतरी कारण असू शकतात. ते कारण आपण पहिल्यांदा बघूया. पहिलं कारण कंपनीचे रिझल्ट. आता जे मार्केटमध्ये लिस्टेड असतात त्या प्रत्येक कंपनीला क्वार्टरली बेसिसवरती रिझल्ट अनाऊन्स करावा लागतो. ओके, त्या रिझल्ट मध्ये त्यांचा असतो की सेल्स किती झाला, रेव्हेन्यू काय आहे. ओके, आणि त्यामध्ये मोठ्या कोणत्या तरी कंपनीचा रिझल्ट जर अपेक्षेपेक्षा पण खराब लागला तर त्याचा इफेक्ट मार्केटवरती पडू शकतो. हा पहिला कारण झालं. दुसरा कारण इंटरेस्ट रेट आणि RBI पॉलिसी. आता 5 ऑगस्टला एक RBI पॉलिसी झाली. जसं की तुम्हाला मागे सांगितलं की क्वार्टरली बेसिसवरती जसं कंपनीचा रेव्हेन्यू वगैरे डिस्क्लोज करावं लागतं, त्याच पद्धतीने एक पॉलिसी असते, रेपो रेट म्हणतात त्याला. ओके, ते पण क्वार्टरली बेसिसवरती त्याचा रिझल्ट अनाऊन्स होतो. त्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ आणि इन्फ्लेशन या बेसिसवरती ते त्यामध्ये चेंजेस करू शकतात. जसे की इंटरेस्ट रेट वाढले की तुमचं EMI कॉस्ट वाढू शकतो, बॉरोइंग कॉस्ट महाग होऊ शकतो, त्यानंतर मार्केटमध्ये जो येणारा पैसा आहे तो कमी होऊ शकतो, त्यामध्ये त्याचा पण इफेक्ट डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये पडू शकतो. आणि तिसरा एक कारण आहे जो म्हणजे ग्लोबल मार्केट डाऊन होणं. आता ग्लोबल मार्केट जसं की US सारख्या मार्केटमध्ये थोडीफार सेंटिमेंट काहीतरी न्यूज आले, त्यामध्ये काहीतरी घसरण झाली तर त्याचा सेंटिमेंट डायरेक्ट आपल्या इंडियन मार्केटमध्ये पण होऊ शकतो. हे 3 कारण झाले. चौथा कारण येतो तो म्हणजे इन्व्हेस्टर सेंटिमेंट या पॅनिक सेलिंग, ज्यामध्ये मार्केटमध्ये कंटिन्युअसली सेलिंग यायला दिसले. जसं की आता कोविड झाला, कोविडमध्ये सगळे लोक पॅनिकमध्ये सेलिंग केले, त्यानंतर मार्केट अजून काही खूपच डाऊन झाला होता. ओके, हे कारण एक असू शकतं. हे झाले 4 कारण. त्यानंतर इन्फ्लेशन वाढलं तर मार्केटमध्ये पैसा कमी होणार, कंपनीचे रिझल्ट कमी यायला चालू होणार, त्याचा पण इफेक्ट डायरेक्टली मार्केटवरती पडू शकतो. हे 4 कारण झाले. त्यानंतर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जिओ पॉलिटिकल प्रेशर. आता जिओ पॉलिटिकल प्रेशर म्हणजे नेमकं काय? आता सध्या करंटली जे चालू आहे इराण आणि USचं युद्ध. ओके, ह्याचा इफेक्ट आपल्या मार्केटवरती पडू शकतो. हे जिओ पॉलिटिकल प्रेशर असं म्हणू शकतो आपण याला. जर 2 देशामधलं युद्ध, इंटरनॅशनल काही टेन्शन आलं तर डायरेक्टली इफेक्ट स्टॉक मार्केटवरती म्हणजे शेअर मार्केटवरती पडू शकतात. आता जिओ पॉलिटिकल प्रेशरला ह्याला आपण ट्रम्प प्रेशर असंही म्हणू शकतो बरं का, आता सध्याच्या कारणात. कारण तो सँक्शन्स वगैरे खूप लावत आहे, टॅरिफ लावत आहे. टॅरिफच्या वरती पण इफेक्ट मार्केटवरती पडत असतो. त्यानंतर US आणि इराणचं ऑलरेडी युद्ध चालू आहे, त्याचा पण ऑलरेडी मार्केटमध्ये खूप काही असे व्होलाटिलिटी आपल्याला दिसून आलेली आहे. ओके, हे मार्केट डाऊन होण्याचे कारण असू शकतात. ओके, त्यामध्ये तुम्हाला एक अंदाज लावू शकतो येणारा मार्केट कसं काय प्रेडिक्टेबल कसं असू शकतो, त्याचे काय म्हणजे बुल साइड आहे, अप साइड आहे का डाऊन साइड आहे, याचा एक थोडाफार अंदाज आपण ह्या कारणा थ्रू लावू शकतो. बरोबर. आता तुमचा मेन क्वेश्चन येतो की अशा मार्केटमध्ये आपण SIP स्टॉप करायची का कंटिन्यू ठेवायची, हा मेन क्वेश्चन तुमचा आहे. आता इथं SIP स्टॉप करायची काय चालू करायचे, ह्याचा एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जसं की ह्या कॉन्सेप्टला ना रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग असं म्हणतात. आता हे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग नेमकं काय आहे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल समजा की 5,000ची तुमची मंथली SIP चालू आहे. एका पर्टिक्युलर फंड मध्ये, एका म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये 5,000ची SIP चालू आहे. आणि त्या पर्टिक्युलर फंडचा, त्या स्कीमचा NAV म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू, त्या फंडचा आपण प्राइस असंही म्हणू शकतो, पण म्युच्युअल फंडच्या भाषेत त्याला NAVच म्हणतात. ओके, NAV जर तुम्ही जेव्हा स्टार्टिंग केला जो 100 रुपीज म्हणजे 100 रुपये आहे, तर आपल्याला युनिट किती भेटलेत? 5,000 डिवायडेड बाय 100 करायचं म्हणजे 50 युनिट आपल्याला भेटले. ओके, नेक्स्ट मंथ मध्ये असे काही तर न्यूज आली, कंपनीचे रिझल्ट खराब आले या जिओ पॉलिटिकल प्रेशर आला, त्यामध्ये थोडीफार घसरण आली म्हणजे थोडाफार डाऊन साइड आला, तर तिथं तुमचं NAV 100 वरनं 80 वरती आला, तर तिथं 5,000ची तुमची SIP कन्सिस्टन्सी चालू आहे, 5,000 डिवायडेड बाय 80
म्हणजेच आपल्याला युनिट भेटतो 62.5 समथिंग. ओके, त्यानंतर आणखी थोडी काहीतरी बॅड न्यूज आली. त्यानंतर तो 80 वरनं 70 वर आला. एनएव्ही जर तुमची 70 आली, 5000 डिवाइड बाय 70 म्हणजे तुमचं युनिट भेटलं 71. आणि त्यानंतर मार्केट जर रिकव्हरी चांगली भेटली चौथ्या महिन्याला आणि तुमचा एनएव्ही परत जर 100 रुपयाला आला, ओके, तर 100 रुपये डिवाइडेड बाय 5000 डिवाइडेड बाय 100 म्हणजे तुमचा एनएव्ही परत झाला, युनिट परत झाला 50. ओके, आता हे तुम्हाला स्क्रीनवरती इन डिटेल मध्ये दिसतील. पहिला तुम्हाला एनएव्ही दिसेल, तुमची मंथली बेसिस वरती जो काही एसआयपी चालू आहे 5000 चा आपण एक्झाम्पल वाईज घेतले ते दिसेल. त्यानंतर तुम्हाला दिसेल युनिट किती अलॉटेड झालेत. आता ह्या 4 महिन्याची टोटल आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली? 20,000 रुपये, बरोबर. 5000 इंटू 4, ओके, 20,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. टोटल युनिट्स आपल्याला किती भेटले? जे आपल्याला पहिल्या मंथ मध्ये 50 भेटलेले, त्यानंतर प्लस 62.5, त्यानंतर 71 पॉईंट समथिंग, ओके, त्यानंतर 50 प्लस हे प्लस केल्यानंतर आपल्याला 234 असं म्हणू शकतो. 234 आपल्याला युनिट अलोकेट झाले. ओके, तर आता आपल्याला एनएव्ही चा ऍव्हरेज कसा काढायचा? तर एनएव्ही इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट आपली किती आहे? 20,000 डिवाइडेड आपल्याला युनिट्स किती भेटलेले? 233. ओके, तर आपल्याला जो एनएव्ही चा ऍव्हरेज आहे तो आहे 85 पॉइंट. ओके, 85 एनएव्ही आपला 85 जर समथिंग झाला. ओके, तर तिथं आपल्याला डिफरन्स आता सध्या लास्ट महिन्यात जो तुमचा एनएव्ही चालू होता 100 रुपये, आता एनएव्ही तुमचा ऍव्हरेज झाला तो 85 रुपये, म्हणजे जवळजवळ 15 रुपयाचा फरक पडतो. तो तुमचा डायरेक्ट बेनिफिट असू शकतो. असं हे रुपी ऍव्हरेजिंग कॉस्ट मध्ये वर्क होतं. जसं की मार्केट डाऊन झाले की तुमचे युनिट्स जास्त बाय झालेले दिसतात. जसे की मार्केट अपसाइड येतो त्यावेळेस तुमचे युनिट्स कमी बाय होतात. त्यामध्ये एक थोडं ऍव्हरेज होऊन जातो, त्याला आपण रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग असे म्हणतो. जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेलं आहे कोणत्याही तरी एक्सपर्टला तर तुम्ही विचारला की अशा डाऊन मार्केटमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जी एसआयपी चालू आहे कन्सिस्टंटली ते स्टॉप करायचं का कंटिन्यू ठेवायचं? ते डायरेक्टली कंटिन्यू म्हणतात. कारण हे ऍव्हरेजिंग, रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग, त्यावरती अजून एक काही अनालायसिस वगैरे असू शकतात त्यांचे, बट त्याचा एक मेन बेनिफिट रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंगचा भेटतो जर तुमची एसआयपी कंटिन्युअसली चालू राहिले तर. ह्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला ठेवलं, ह्याच्यावरनं ठरवा तुम्हाला एसआयपी स्टॉप करायची आहे का कंटिन्यू करायचं आहे. ओके, ह्या बेसिसवरती तुम्ही ठरवू शकता. आणि इथून पुढे जे काही व्हिडिओ असतील तुम्हाला ते ह्या चॅनलवरती भेटतील. आणि नंतर ना आम्ही काही दिवसानंतर आता शेअर मार्केटचा सिरीज पण एक चालू करणार आहे, ते पण लवकरच तुम्हाला ह्या चॅनलवरती दिसू शकतात. त्यावेळेस आजच या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully before investing.